मी अनामिक एकटी भाग एक हृदयस्पर्शी कथा। सीता एक वांझ स्त्री होती। लग्नाला 5 वर्ष होऊनही तिला मूल झालं नव्हतं, म्हणून तिच्या नवऱ्याने वीरेंद्रसिंहने त्याच्या आईच्या सांगण्यावरून तिला बद्रीनाथला नेऊन सोडले होते। पण सीता घर शोधत परत आपल्या सासरी आली होती, पण तिच्या सासरच्यानी तिला चारित्र्यहीन ठरवून तिला घराबाहेर काढले। त्यामुळे सीता वेडी झाली। वीरेंद्रसिंहने सीताला आपल्या गावातून गायब केले आणि आपली करतूत लपवण्यासाठी तिचे स्मारक बांधले। पण तिथे विचित्र घटना घडू लागल्या आणि थोड्याच दिवसात ते स्मारक पंचक्रोशीत प्रसिद्ध झाले। पण वीरेंद्रसिंहने तर त्या स्मारकाच्या खाली सीताचं लग्न तिच्या 16व्या वर्षी वीरेंद्रसिंह बरोबर झालं होतं। तिचे वडील आणि वीरेंद्रसिंहचे वडील लहानपणापासूनचे पक्के मित्र होते। दोघेही एकाच ताटात जेवत असत, इतकी त्यांची घनिष्ठ मैत्री होती। फरक इतकाच होता की सीताचे वडील गरीब शेतकरी होते आणि वीरेंद्रसिंहचे वडील लालसिंह एक मोठे सावकार होते। पण त्यांनी दोस्तीमध्ये कधीच गरिबी श्रीमंती आणली नाही। एके दिवशी सीता अंगणात बसून तिच्या घरच्यांना रामायण वाचून दाखवत होती। तेवढ्यात लालसिंह तिथे आले होते। त्यांनी सीतेला रामायण पाठ वाचताना बघून खूपच आनंद झाला। तिचं ते सोज्वळ रूप पाहून तिचं लग्न आपल्या मुलग्याशी वीरेंद्रसिंहशी करायचं ठरवलं। सीताच्या संगतीत आपला मुलगा सुधारेल असं त्यांना वाटत होतं। त्यांनी सीताच्या वडिलांकडून तसं वचनही घेतलं होतं। पण वीरेंद्रसिंहचं तर आपल्या मामाच्या मुलीवर प्रेम होतं आणि त्याची आई तर आपल्या भावाचीच मुलगी सून म्हणून करून आणायची स्वप्न बघत होती। पण लालसिंह यांच्या म्हणण्यापुढे कोणाचं काहीच चाललं नाही। वीरेंद्रसिंहला आपल्या मनाविरुद्ध सीताशी लग्न करावं लागलं। सीताला तिच्या वडिलांनी शाळेत घातलं होतं। तिला शिकायला खूप आवडायचं। तिच्या वर्गात कायम पहिला नंबर यायचा। तिच्या वडिलांना सुद्धा तिला शिकवायचं होतं, पण लालसिंहने त्याच्याकडून वचन घेतल्यामुळे नाईलाजाने सीताचं लग्न 10 वर्षांनी मोठ्या असलेल्या वीरेंद्रसिंहशी करावं लागलं। सीताचा मोठा अपेक्षाभंग झाला होता, पण आपल्या नशिबात जे असेल ते स्वीकारायचं असा विचार करून तिने लग्न करून त्या आलिशान वाड्यात प्रवेश केला होता। लग्नाचे सर्व रीतिरिवाज पूर्ण झाल्यावर तिला वीरेंद्रसिंहच्या खोलीत पाठवले गेले। ती सजवलेल्या पलंगावर बसली होती। रात्रीचे 1 वाजले तरी वीरेंद्रसिंह खोलीत आला नव्हता। सीता खूपच थकली होती। तिला झोप येऊ लागली। ती तिथेच बसल्या जागीच झोपली। पहाटे 3 वाजता वीरेंद्रसिंह दारूच्या नशेत भेलकांडत खोलीत आला। त्यांनी दाराला कडी घातली। त्या आवाजाने सीताला जाग आली होती। ती घाबरून बेडवरून उठून खाली उभी राहिली। तिने पदर डोक्यावर घेऊन मान खाली घातली होती। त्याची पावले जवळ येताना तिला दिसत होती। तिने घाबरून अंग चोरून घेतले व पाठीमागे 2 पावले सरकली। तो जवळ येताच दारूचा तीव्र वास तिच्या नाकात शिरला। क्षणात तिला उलटीची भावना झाली। तिने तोंड झाकून घेतले। वीरेंद्रसिंहला ते पाहून राग आला होता। त्याने क्षणात तिच्या मानेमागे हात घालून तिचे केस घट्ट धरले व तिचा चेहरा आपल्या चेहऱ्यासमोर केला। त्याने केस पकडल्यामुळे सीताच्या डोक्यात तीव्र वेदना झाली। तिच्या डोळ्यात पाणी आले। तितक्यात त्याचा भीतीदायक आवाज तिच्या कानावर पडला, "हां, तर माझ्या बायकोला दारूचा वास सहन होत नाही तर. पण अफसोस, रोज तुला या दारूच्या वासाबरोबरच झोपावे लागेल." असं म्हणून तो खदाखदा हसू लागला। त्याचं ते राक्षसी हसणं पाहून सीता थिजून गेली। ती त्याचा हात आपल्या केसातून सोडवण्याचा प्रयत्न करू लागली। तो आणखीनच चेकाळला आणि म्हणाला, "माझ्या बापाला खूपच हौस होती ना तुला सून करायची, तर बघच तू त्यांच्यासमोरच तुझं जीवन कसं नरक बनवतं ते. आणि तू माझी पत्नी कधीच बनू शकणार नाहीस। एक रखेल म्हणूनच मी तुला ठेवणार आहे." त्याचे ते बोलणे ऐकून सीता थरथर कापू लागली। तिला आपली यात काय चूक आहे ते कळतच नव्हते।
तिने जोरात त्याला ढकलले. "सोडा मला!" ती ओरडली व तिथून ती दरवाजाकडे जाऊ लागली. वीरेंद्रसिंह धडपडत मागे भिंतीला आदळला. त्याचा राग अनावर झाला आणि त्याने सीताला पकडले व बेडवर ढकलले. आता तो तिच्यावर जबरदस्ती करू लागला. ती ओरडू लागली. त्याला आपल्यावरून दूर करण्याचा प्रयत्न करू लागली. पण त्याच्या ताकदीपुढे तिचे काहीच चालले नाही. शेवटी ती गलितगात्र होऊन पडून राहिली. तो एका हिंस्र जनावराप्रमाणे तिच्या शरीराचे लटके तोडत होता. तिच्या डोळ्यातून अविरत अश्रू वाहत होते. कितीतरी वेळ तिच्या शरीरातून वेदनांचा कल्लोळ उठत होता. शेवटी तिला आपलं शरीर सुन्न पडून निर्जीव झालंय असं वाटू लागलं. तिच्या डोळ्यातील अश्रूही आता सुकले होते. तिने जी संसाराची स्वप्ने रंगवली होती त्याची आता राख रांगोळी झाली होती. आपल्यासोबत असं का होते? आपली काय चूक होती जी आपल्याला एवढी मोठी सजा मिळाली? तिने डोळे मिटले. हे कृष्णा, माझ्यावर दया कर. मला आता या जगात राहायचं नाही. तिने मनोमन प्रार्थना केली. तिच्या डोळ्यातून परत अश्रू वाहायला लागले. आपली कामवासना शमवल्यावर वीरेंद्रसिंह तिच्यावरून उठला व बाजूला झोपला आणि क्षणात घोरू लागला. सीताला आता तिथून उठायचं देखील मुश्किल झालं होतं. ती उठायचा प्रयत्न करताच तिच्या शरीरात परत वेदना सुरू झाल्या. पण ती हिम्मत करून वेदना सहन करत तिथून उठली. तिने पाहिलं, बेडशीटवर मोठा रक्ताचा डाग पडला होता. तिला स्वतःचीच किळस येऊ लागली. तिने तिथून आपली नजर वळवली व वॉशरूममध्ये जाऊन शॉवरखाली उभी राहिली. तिच्या अंगावरच्या वाहून जाणाऱ्या पाण्याबरोबरच तिचं रक्तही वाहून जाऊ लागलं. कितीतरी वेळ ती रडत राहिली. शेवटी ती थकली व साडी नेसून ती बाहेर आली. त्या पलंगावर परत जाऊन झोपायचं तिचं मन होत नव्हतं. ती बाजूच्या सोफ्यावर जाऊन झोपली. आपल्या आयुष्यात पुढे काय वाढून ठेवलंय या विचारानेच ती थरकापत होती. कितीतरी वेळाने तिला झोप लागली. सकाळी ती जागी झाली तेव्हा खूप वेळ झाला होता. तिने भीतीने वीरेंद्रसिंहकडे पाहिलं. तो अजून झोपला होता. तिने पटपट आपलं आवरलं व स्वयंपाकघरात आली. तिथे तिची मोठी जाऊ व छोटी जाऊ सगळ्यांसाठी नाश्ता बनवत होत्या. सीताला तिथे पाहून मोठ्या जावेने नाक मुरडले. तर मधली जाऊ माया तिच्याशी बोलू लागली. ती सीताला म्हणाली, सीता, अगं लवकर का उठलीस? आमच्या दिराने तुला झोपू दिलं नसेल ना? माया चेष्टेत सीतेला असं म्हणाली, पण या बोलण्याने सीताच्या तोंडाला कोरड पडली. रात्रीचा प्रसंग आठवून तिला घाम फुटला होता आणि तिच्या नजरेत भीती तरळली. चक्कर येते की काय असं वाटून तिने आपलं डोकं हाताने धरलं. तिची ही अवस्था पाहून मायाने तिला धरलं व तिथल्या खुर्चीत बसवलं. तेवढ्यात तिची सासू तिथे आली आणि सीताला बसलेलं पाहून त्या तिला ओरडू लागल्या. सीता, वेळाने उठलीस ते उठलीस आणि कामे करण्याऐवजी नुसती काय बसलीस? उठ, ती भांडी पडली आहेत, ती धुवून घे. सीता घाबरून उठली व भांडी घासू लागली. तिच्या हातातील मेहंदी लग्नाच्या पहिल्याच दिवशी पुसट होऊ लागली होती. तिला दुःखाचे उमाळे येऊ लागले. कुठे येऊन पडलो आपण? ती स्वतःशीच विचार करत राहिली. तिने खूप सारी स्वप्ने बघितली होती, पण त्या स्वप्नांच्या पलीकडचे हे जग बघताना तिला अक्षरशः मृत्यू आला तर बरे होईल असे वाटायला लागले. तिचा पूर्ण दिवस कामात गेला. तिची सासू तर दर मिनिटाला तिला टोमणे मारत होती. तिच्या भावाच्या मुलीचे लग्न वीरेंद्रसिंह बरोबर झाले नाही म्हणून ती सारा राग सीतावर काढत होती. सीतेचा सारा दिवस कामातच गेला. तिला रात्री पुन्हा आपल्या खोलीत जायला भीती वाटू लागली. या घरात एक सासरे सोडून तिला तिची कुणालाच पर्वा नव्हती. त्यामुळे आपलं दुःख ती कोणाला सांगू पण शकत नव्हती आणि कोणत्या तोंडाने ती सर्वांना वीरेंद्रसिंहबद्दल सांगणार होती. मुकाट्याने ती आपल्या खोलीत गेली आणि बेडच्या एका बाजूला अंगावर पांघरून घेऊन झोपली. तिचे हृदय भीतीने धाडधाड करत होते. आज तिला तिचा नवरा वीरेंद्रसिंह दिवसभर दिसलाच नव्हता.
आणि पूर्ण दिवसभराच्या कामाने आता ती थकून गेली होती. ती कधी झोपेच्या अधीन झाली तिचं तिलाच कळालं नाही. कालच्यासारखे घरच्यांचे बोल नकोत म्हणून ती पहाटेच उठली व कामाला लागली. पुढील 4 दिवस वीरेंद्रसिंह घरी आलाच नाही. त्याच्याबद्दल घरातील कोणालाच ती विचारू शकत नव्हती. पण तिची मोठी जाऊ मात्र तिला सारखे टोमणे मारत होती की वीरेंद्रसिंह त्याच्या आजोळी गेला आहे. नवीन लग्न झालं असून सुद्धा तो त्याच्या आजोळी गेला आहे, म्हणजे बघा तिकडची किती ओढ आहे त्याला, असं काही बाई ती म्हणत होती. पहिल्यांदा सीताला काहीच कळालं नाही. पण जेव्हा तिची मधली जाऊ मायाने तिला सांगितलं की वीरेंद्रसिंह त्याच्या मामाच्या मुलीवर प्रेम करतो, हे लग्न त्याच्या मनाविरुद्ध झालं आहे, तेव्हा कुठे तिला वीरेंद्रसिंहच्या तिच्यासोबतच्या त्या क्रूर वागण्याचा अंदाज आला. ती आपल्या नशिबावर रडू लागली. पण ती आता काहीच करू शकत नव्हती. थोड्या दिवसांनी ती माहेरी गेली. तिच्या आई वडिलांनी तिला तू सासरमध्ये खुश आहेस का म्हणून विचारलं. तिला त्यांना दुखवायचे नव्हते. तिने त्यांना आपण खुश आहोत म्हणून सांगितले. थोडे दिवस माहेरी राहून ती परत सासरी आली तर वीरेंद्रसिंह घरी परत आला होता. त्याला पाहून ती परत घाबरली. पण आपल्या नशिबात जर दुःखच लिहिलं असेल तर भोगायला लागणारच. जे समोर आहे त्याला तोंड दिलेच पाहिजे, हा विचार करून तिने आपल्या नशिबालाच दोष दिला. त्या दिवशीची घरातील सगळी कामे आवरून ती जेव्हा तिच्या खोलीत गेली तर तिथले दृश्य पाहून ती अवाक झाली. वीरेंद्रसिंह खोलीतच दारू पीत बसला होता. त्याला पाहून तिचे पाय लटलट कापू लागले. तिला दारातच उभी पाहून तो तिच्याकडे येऊ लागला. सीताला तिथून पळून जावेसे वाटू लागले. पण ती कोणाकडे जाणार होती, कारण या घरात तिला वाचवू शकणारे कोणीही नव्हते. तेवढ्यात वीरेंद्रसिंहने तिचा हात जोरात पकडला व तिला खेचत बेडवर पाडले. पडताना बेडच्या काठाला तिचे डोके आपटले. ती बेशुद्ध होत होती. तिला दिसले की त्याचे हात तिच्या शरीरावर फिरत आहेत. तिने त्याचा हात झिडकारून टाकला. तसं त्याने तिच्या मुस्काटात मारली. आता तिची होती नव्हती ती शुद्ध ही हरपायला लागली. आता तिच्या शरीरावर अत्याचार सुरू झालेला तिला जाणवत होते. तिने ओरडायचा प्रयत्न केला पण तिच्या तोंडून आवाजच फुटला नाही. तिच्या डोळ्यासमोर काळोख पसरत चालला होता आणि तिच्या डोळ्याच्या कोपऱ्यातून अश्रू ओघळत राहिले. तिच्या शरीरावरच्या भरत आलेल्या जखमा परत एकदा वाहू लागल्या. त्यानंतर कित्येक दिवस तो तिच्यावर बळजबरी करत होता. तिच्या शरीरावर रोज माराचे वळ दिसत असत. पण घरातील कोणीही तिची साधी विचारपूस देखील केली नव्हती. फक्त सासरे आणि मायाला तिची काळजी वाटत होती. पण वीरेंद्रसिंहला जाब विचारायचा कुणाला धाडस होत नव्हतं, कारण लालसिंहनी एकदा त्याला त्याच्या उद्धट वर्तनाबद्दल विचारलं होतं. तेव्हा त्यांना जोरात मागे ढकलून दिले होते. त्यामुळे त्यांचे कमरेचे हाड मोडले होते. ते सध्या अंथरुणावरच पडून होते. यामुळे सीताची उरलीसुरली आशाही मावळत होती. ती आलेला दिवस तसाच पुढे ढकलत होती. का कुणास ठाऊक, पण वीरेंद्रसिंह पासून ती कधीच गरोदर राहिली नव्हती. लग्नाला 4 वर्ष झाली तरी आई व्हायचं सुखही तिच्या नशिबात नव्हते. सुरुवातीला तिच्या घरचे तिला वांज म्हणून टोमणे मारत. आता संपूर्ण गावच तिला वांज म्हणत होता. यामुळे तर तिची सासू आणि नवरा तिचा आणखीनच छळ करीत होते. ती त्या घरात असून नसल्यासारखीच होती. या सर्वांमुळे ती स्वतःच्याच कोशात गुरफटत गेली. वीरेंद्रसिंहला तर ती आता नकोच होती. त्याने आणि त्याच्या आईने सीतापासून सुटका मिळवण्यासाठी एक कट रचला. त्यानंतरचे काही दिवस तो सीताशी खूप चांगला वागला. सीताला तर आश्चर्यच वाटायला लागलं. एके दिवशी तो सीताला म्हणाला, सीता, मी एक नवस केला आहे आपल्याला मूल होण्यासाठी. आपण दोघे मिळून बद्रीनाथला जाऊन येऊया. कदाचित त्याच्या कृपेने आपला आई बाबा होण्याचे स्वप्न पूर्ण होईल. त्याचं ते बोलणं ऐकून सीताला आनंद झाला.
तिचा नवरा आता खरोखरच सुधारला आहे याची तिला खात्री पटली. त्यांनी प्रवासाची तयारी केली. वीरेंद्र सिंहने जाणून बुजून आपल्या पै पाहुण्यासमोर व गावातल्या लोकांसमोर तो सीतावर किती प्रेम करतो ते दाखवून दिले आणि केवळ तिच्यासाठी तो बद्रीनाथला नवस बोलायला जात आहे असेही दाखवले. लोक त्याची खूप स्तुती करायला लागले. एका भल्या पहाटे ते दोघे बद्रीनाथला पोहोचले. वीरेंद्र सिंहने आडबाजूला एक छोटी खोली भाड्याने घेतली. आपले आवरून ती दोघे देवदर्शन करून खोलीवर आलेत. त्या दिवशी रात्री त्याने तिला तिथे एकटीला सोडले व आपल्या गावी परत आला. परत आल्यावर त्याने रडून रडून सगळ्यांना सीता तिच्या प्रियकरासोबत पळून गेली म्हणून सांगितले आणि त्या धक्क्याने तो आजारी पडला आहे असेही त्याने सगळ्यांना भासवले. तो दवाखान्यात जाऊन ॲडमिट झाला. इकडे सीता सकाळी जेव्हा जागी झाली तेव्हा वीरेंद्र सिंह तिथे नव्हता. ती काळजीत पडली. त्या दिवशी तिने पूर्ण दिवस त्याची वाट पाहिली, पण तो आला नाही. ती उपाशी पोटी राहिली. तिला त्या खोलीतून बाहेर जायलाही भीती वाटत होती. वीरेंद्र सिंह कुठल्या तरी अडचणीतच सापडला आहे असे तिला वाटत होते. तो तिला सोडून निघून गेला आहे अशी कल्पना सुद्धा तिला शिवली नव्हती. दुसऱ्या दिवशी ती हिम्मत करून त्या खोलीतून बाहेर पडून त्याला शोधायला लागली, पण तिला तो सापडला नाही. शेवटी थकून तिने तेथील एका मंदिरात आश्रय घेतला. ती थोडी शिकलेली असल्यामुळे तिने आपल्या गावी परत कसे जायचे याची तिथल्या माणसांकडून माहिती घेतली. पण गावी जायला सुद्धा खूप पैसे लागत होते आणि ते तिच्याजवळ नव्हते. आता हतबल होऊन ती रडू लागली. तिथून एकटी स्त्री मंदिरात दर्शनासाठी जात होती. त्या बाईचे लक्ष सीतेकडे गेले. सीता रडत होती. त्या बाईला सीता चांगल्या घरातील वाटत होती, त्यामुळे तिने सहानुभूतीने तिची चौकशी केली. सीताने घडलेला सर्व प्रकार तिला सांगितला. त्या बाईने तिला म्हटले की तिच्याकडे सीताला द्यायला एवढे पैसे नाहीत, पण तिच्या पतीचं हॉटेल होतं. सीता तिथं काम करून घरी परत जाण्यासाठीचे पैसे जमवू शकत होती. त्या बाईच्या बोलण्यावर सीताने हॉटेलमध्ये काम करण्याची तयारी दर्शवली. सीता त्या बाईबरोबर तिच्या पतीच्या हॉटेलमध्ये गेली व तिथे काम करू लागली. 15 दिवस काम करून तिने आपला पगार घेतला व त्या बाईचे आणि तिच्या पतीचे आभार मानून ती आपल्या गावी परत आली. तिला दारात पाहिल्याबरोबर तिच्या सासूने व थोरल्या जाऊने तिला मारहाण करायला सुरुवात केली. तिच्या सासूने तर रडून गाव गोळा केला होता आणि सर्वांसमोर ती सीताला म्हणाली, ही कुलटा कुलक्षणी बाई आपल्या याराबरोबर पळून गेली होती आणि सगळी मौज मजा केल्यावर हिच्या याराने आता हिला सोडली आणि आता ही माझ्या पोराची वाट लावायला इथे परत आली आहे. पण मी आता या कुलटेला घरात घेणार नाही, असं म्हणून तिची सासू साद काढून रडायला लागली. तिच्या सासरच्यांनी सगळ्या गावभर सीता पळून गेल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरवली होती. सगळ्या लोकांना ते खरंच वाटत होतं, त्यामुळे सगळे सीताला नावं ठेवत होते. सीताला नेमकं काय चाललंय हेच कळत नव्हतं. ती गोंधळून गेली होती. तेवढ्यात तिथे वीरेंद्र सिंह आला आणि तिच्या अंगावर धावून गेला. तुला इथे यायची हिंमतच कशी झाली? इतके दिवस कुठे तोंड काळं करून आलीस? तुला आता बायको म्हणायलाही लाज वाटत आहे, असं म्हणून त्याने तिला खूप मारलं. तिने त्या सर्वांना समजावून सांगण्याचा खूप प्रयत्न केला, पण कुणीच तिचं ऐकून घेतलं नाही. ती एवढी भोळी होती की वीरेंद्र सिंह तिला मुद्दाम बद्रीनाथमध्ये सोडून आला होता ही गोष्ट तिच्या लक्षातही आली नाही. सगळे आपापल्या घराकडे गेले. तिच्या घरच्यांनीही तिला तसंच दारात सोडून घरात गेले. तिच्यासाठी घरचे दरवाजे कायमचे बंद करण्यात आले. ती दरवाजा ठोठवत राहिली, पण कुणीही दार उघडले नाही. तिच्या सासऱ्यांना लाल सिंहना हा सर्व प्रकार समजलेला होता. सीताला घरातून बाहेर काढून वीरेंद्र सिंहने आपल्या मामाच्या मुलीबरोबर लग्न करण्यासाठी
हा सर्व खेळ रचला होता हे त्यांना कळालं होतं. त्यांना खूप दुःख झाले. एका चांगल्या मुलीच्या बर्बादीचे कारण आपण झालो आहोत याचे त्यांना वाईट वाटत होते. पण ते अंथरुणाला खिळून होते, परावलंबी झाले होते. त्यांचं आता कोणीच ऐकून घेत नव्हतं. त्यांच्या मनात असूनही ते सीतासाठी काहीच करू शकत नव्हते. बाहेर सीता दार बडवून थकली होती. ती तिथेच बसून राहिली. सकाळ झाल्यानंतरही तिला कोणीही घरात ये म्हटलं नाहीत. तिच्या आईबाबांना सीता सासरी आल्याचे समजले. ते धावतच सीताच्या सासरी आली. त्यांना सीता दारातच बसलेली दिसली. तिच्या अंगावर माराचे वळ होते. तिला त्या अवस्थेत पाहून ते रडू लागले. त्यांनी सीताबद्दल जे जे ऐकलं होतं त्याच्यावर त्यांचा अजिबात विश्वास बसला नव्हता. कारण मुळात सीता कशी आहे हे त्यांना माहीत होतं. झोपेतही सीताचं पाऊल वाकडं पडणार नाही याची तिच्या आईबाबांना खात्रीच होती. त्यांनी तिला आपल्यासोबत गावी चालण्याची विनंती केली. तिचे बाबा तिला म्हणाले, सीता, आतापर्यंत तू जे सोसलं आहेस ते सर्व आम्हाला कळाले आहे. पण आता बास झालं. एवढा अपमान सहन करून तू इथे राहावंस असं आम्हाला वाटत नाही. तुझे आईबाप अजून जिवंत आहेत तुझी काळजी घ्यायला. तू आमच्यासोबत चल. यावर सीता त्या दोघांना म्हणाली, आई, बाबा, मला माफ करा. तुम्ही ज्या दिवशी मला या घरात दिलत तेव्हाच मी तुम्हाला परकी झाले. आता हेच माझं घर आहे. मी कुठेही येणार नाही. जर मी आता तुमच्यावर आले तर खरंच मी दोषी आहे हे सिद्ध होईल. इथे मी मेले तरी चालेल, पण माझ्या नावावर आलेला उलटा चारित्र्यहीन हा आरोप खोटा आहे हे मी सर्वांना दाखवून देईन. तुम्ही जा आता. सीतेने आपले तोंड फिरवले. तिच्या आईबाबांनी तिला खूप समजावलं, पण तिने त्यांचं ऐकलं नाही. ती तिच्या मतावर ठाम होती. शेवटी ते निघून गेले. त्या गावात सीताचे चुलत सासू सासरेही राहत होते आणि सीताच्या बाबांची तिच्या चुलत सासऱ्यांशी देखील ओळख होती. त्यांनी त्यांच्या घरी जाऊन आपल्या मुलीला मदत करण्याची विनंती केली. सीताच्या सासऱ्यांनी सीताला सगळं काही ठीक होईपर्यंत आपल्या घरी ठेवून घेण्याची तयारी दर्शवली. सीताच्या आईबाबांना हे ऐकून थोडा धीर आला व ते आपल्या गावी निघून गेले. सीताचे चुलत सासू सासऱ्यांनी वीरेंद्र सिंहच्या घरी जाऊन वीरेंद्र सिंहला समजावले. सीताला समजावले. तिच्या घरात तिला सन्मानाने पाठवून देण्याचे वचन तिला दिले, पण हा तिढा सुटेपर्यंत आपल्या घरी राहायला चालण्याचे तिला सांगितले. यावर सीताने तिचा होकार दिला व ती त्यांच्या घरी राहण्यास आली. यानंतर 2-3 वेळा सीताच्या चुलत सासऱ्यांनी वीरेंद्र सिंहला त्याच्या घरी जाऊन समजावण्याचा प्रयत्न केला, पण सीताला घरात न घेण्याचा त्याचा हट्ट कायम राहिला. सीताच्या सर्व आशा आता मावळत चालल्या. ती त्यांच्या घरी राहत होती, जेवत खात होती, पण फुकटचे बसून खाण्यात तिला लाज वाटू लागली. मग ती त्या घरातील छोटी मोठी कामे करू लागली. पहिल्यांदा तिथले सर्वजण तिला काम करण्यास रोखत होते, पण नंतर काळ पुढे जाऊ लागला तसा घरातील सर्व कामे करण्यासाठी तिला गृहीत धरू लागले. आता ती त्या घरातील पूर्ण वेळची मोलकरीण झाली होती. ती या वर्षभरात वीरेंद्र सिंहला भेटून आपण निर्दोष आहोत हे सांगण्याचा खूप वेळा प्रयत्न केला होता, पण वीरेंद्र सिंह तिचं काहीच ऐकून घेत नव्हता. 2 महिन्यापूर्वी तिचे सासरे वारले होते, पण तिच्या घरच्यांनी त्यांचं शेवटचं दर्शन सुद्धा घ्यायला तिला घरात घेतलं नव्हतं. त्यांच्या मरणाला सुद्धा तिच्या घरच्यांनी तिला जबाबदार धरलं होतं. तिने त्यांच्या पार्थिवाचं बाहेरूनच दर्शन घेतलं व ती त्यांच्यासाठी रडतच चुलत सासू सासऱ्यांच्या घरी आली होती. एवढं होऊन देखील ती आपल्या माहेरी गेली नव्हती, कारण तिच्यावरच्या बदनामीमुळे सध्या तिचंच जगणं मुश्किल झालं होतं आणि माहेरी जाऊन तिथे देखील तिची बदनामीच होईल आणि यामुळे आपल्या आईबाबाचं जगणं सुद्धा आणखी मुश्किल करायचं नव्हतं तिला. आता जगायचं देखील इथेच आणि मरायचं देखील इथेच असंच तिनं ठरवलं होतं. तिची मधली जाऊ मात्र तिला अधूनमधून चोरून भेटायला येत असे, कारण मायाला माहीत होतं वीरेंद्र सिंह आणि सासूबाईंनीच सीताविरुद्ध कट कारस्थान रचलं होतं.
पण ती याबद्दल सीताला काहीच सांगू शकत नव्हती, कारण तिच्या घरी हे समजलं असतं तर त्या लोकांनी तिलाही सीतासारखंच हाल करून बाहेर काढलं असतं. तिला सीताची मदत करायची होती, पण तिचे हात बांधले गेले होते. तिचं मन तिलाच खात होतं. त्यामुळे ती सीताला भेटून तिची हालचाल जाणून घेत होती. आपल्या परीने तिचं दुःख हलकं करण्याचा प्रयत्न करीत होती आणि सीताला पण मन मोकळं करायला मायाच्या रूपाने एक हक्काची मैत्रीण मिळाली होती. तिच्या सासऱ्यांना मरून 4 महिनेही झाले नसतील तेवढ्यात तिच्या सासूने वीरेंद्र सिंहचे लग्न तिच्या भावाच्या मुलीशी ठरवले. ही बातमी ऐकून सीताला आपल्या हृदयात कोणीतरी असंख्य चाकू खुपसत आहेत असं वाटलं. तिच्यावरचा आलेला कलंक मिटायचं तर दूरच राहिलं. आता तिचं कुंकूही तिच्या कपाळावरून काढून दुसरीच्या कपाळावर गोंदलं जाणार होतं. सीताला गरगरायला लागलं, हे कृष्णा, मी आता काय करू? असं पुटपुटत ती बेशुद्ध होऊन खाली कोसळली. क्रमश वीरेंद्र सिंहचं दुसरं लग्न होईल का? सीताला आपल्यावरचा कलंक मिटवता येईल का? वीरेंद्र सिंह सीताला कधीतरी आपली पत्नी मानेल काय? जर वीरेंद्र सिंहचं दुसरं लग्न झालं तर सीता पुढे काय निर्णय घेते हे पुढच्या भागात पाहूया. ही कथा जर तुम्हाला आवडली असल्यास आणि अशाच हृदयस्पर्शी, रोमांचकारक प्रणयकथा, रहस्यकथा, बोधकथा तुम्हाला वाचायला आणि ऐकायला आवडत असल्यास प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.